तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपली गाडी होती चाकणला. मंचरला खाली करून चाकण मार्ग निघालो. वाटत एक लस्सीचा गाडा दिसला. मग काय लस्सी वगैरे पिली. आलो PCMC मध्ये. आपल्याला पुण्यामधून गाडी भरायची होती. डायरेक्ट धर्माबादसाठी. मग सरचा आपला कॉन्टॅक्ट झाला होता व्हॉट्सअपच्या थ्रू. मग सरच्या लोकेशनवर आलो. गाडी वगैरे भरायला चालू केली. सरनं आपल्याला बांधायला वगैरे मदत केली. सोबत आपला बालूभाऊ होता, त्यांनी पण मदत केली. त्यांचं खूप खूप आभार. आणि अशी पार्टी भेटली ना, खूप चांगलं वाटतंय हो. त्यांना आपण सहकार्य केलं, आपल्याला त्यांनी सहकार्य केलं. मग काय खाली कॉम्प्लेक्सच्या खालीच दुकान होतं. मस्तपैकी हेल घेतलं. जरा शेंगदाणे वगैरे घेतले. म्हणलं टाइमपास होईल खात खात. पुण्यात निघलो लागलो हायवेला. कात्रज मार्ग आपल्याला बाहेर निघायचं होतं. मग म्हणलं लईच ट्रॅफिक लागेल. ते पुढे लागला मोकळा रस्ता. लावली बिरकीट. तिथून आलो पिसोईमध्ये. आपलं काय विनोद भाऊ वाट बघत होते. त्यांनी पण गाडी भरली होती. मग म्हणलं भाऊची लई दिवसाला भेट होणार नाही. मग काय भाऊनं मस्तपैकी थंड वगैरे घेतलं. थंड पाणी घेतलं. मस्तपैकी थंड घेतलं प्यायला. बसलो जरा गप्पा गोष्टी केल्या. कारण काम तर रोजच चालायचं हो. नकर क्षणभर विश्रांती पण घेतली पाहिजे आपल्या मित्रापाशी. मग म्हणलं भाऊला चला आता निघतो. डायरेक्ट आलो पुढे. इंदापूरच्या अलीकडे जरा जेवाय थांबलो. राजस्थानी हॉटेल होतं. जेवण काय दाल फ्रायच घेतली. लाईट जेवायचं होतं. कारण आपल्याला अख्खी नाईट काढायची होती. मग काय जेवण वगैरे झालं चांगल्या प्रकारे. तिथून पुढे आलो. इंदापूरच्या बोगद्यातून खालून निघालो. डायरेक्ट पोहोचली गाडी पंपावर. मग म्हणलं जरा असं जावं पंपात वगैरे डिझेल टाकावं. पुढे जर आपले सर वाट बघत होते. आलो आपण कुठं तर कुंदा चहाला. कुंदा चहाला मग काय मस्तपैकी कुंदा चहा घेतला. आपल्याला तर तेवढा काही खास वाटला नाही. इथं जरा जोडीदार दिलता. जोडीदारानं शायरीमध्ये एक नंबर लिहिलती. मग काय म्हणलं भाऊची हवा आहे. भाऊ काय निघाला डायरेक्ट आला औषामध्ये. सुरुवात झाली सूर्यदेवाची औषामध्ये. इथं जरा भावापाशी चहा प्यावं म्हणला. औषाच्या ब्रिज पाशी चहाचा हॉटेल आहे. एक नंबर चहा दिला. तिथून थोडंसं पुढे निघालो. मग म्हणलं आता महाराष्ट्रात कसं आहे, आपल्या तालुक्यात जिल्ह्यात आलं ना लय भारी वाटते हो. आपण महाराष्ट्रात किती बी लांब राहू द्या, पण आपलं गाव असते. पुढे आलो. दत्ताभाऊच्या हॉटेलवर मस्तपैकी चहा घेतला. बालूभाऊला लातूर मधून पिकअप केलं. डायरेक्ट दाखवलं गाडीला धर्माबाद. इतकी झोप येत होती ना काय सांगावं. काहीच नाही. सर पण आले होते. सरनं काय लोकेशन दाखवतो म्हणजे चला मागे मागे. लोकेशनवर पोहोचलो. मग सर म्हणले लय थकून आलाय. सरनं पार्सल जेवायला आणलं होतं. जेवण वगैरे केलं. अशी पार्टी भेटाय पण नशीब लागते हो. त्यांना जरा खाली करायला मदत केली. आणि रिकामं वापस निघालो. मग काय सरनं आपल्याला भाडं वगैरे दिलं. 15,000 भाडं, 1,000 रुपये टोल नाका दिला. मग काय म्हणलं सर धन्यवाद. म्हणलं आपला आभारी आहे. आता आम्ही निघतो. मग काय आजचा दिवस जवळपास इथं संपणार होता. आपण आलो जवळपास आता म्हणलं हे सिंगल रस्ता मुखेडचा. गाडी काय रिकामीच होती सोडा. पण रस्त्यामध्ये लय आपटत आली हो.